कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात तब्बल 2000हून अधिक बोगस जन्मदाखले तयार करण्यात आल्याचं गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला। या आरोपामुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली। संबंधितांवर कठोर कारवाई होण्याचे संकेत त्यांनी दिले। पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या यांनी दावा केलाय की काही बांगलादेशी तसेच इराणी नागरिकांना बनावट मार्गाने जन्मदाखले देण्यात आले आहे। या बनावट दाखल्यांच्या आधारे संबंधितांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। मुंबईत 1 लाख बोगस जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी SIT गठीत केली। SIT आणि महापालिकेचा विजिलन्स कमिटीचा जो पहिला अंतरिम इन्फॉर्मल अहवालात बाहेर आला आहे की 19,860 सर्टिफिकेट हे गेल्या वर्षभरात बेनामी लोकांना देण्यात आले आहे। हे बेनामी होस्ट आयडेंटिटी असू शकते, बांगलादेशी असू शकतात। SIT सोमवारपासून त्याचा तपास पुढे गतीने सुरू करणार आहे। असाच प्रकारचा घोटाळा पुणे महापालिकेत झालेला आहे। तिथेही 15,000 अशा प्रकाराचे बोगस बेकायदेशीर सर्टिफिकेट देण्यात आले आहे। त्यासाठी मंगळवारी मी स्वतः पुण्याला जाणार आहे। आज कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर व ठाणे या तिन्ही महापालिकेचे माझी भेट चर्चा सुरू आहे। या तिन्ही ठिकाणी जे माझी प्राथमिक माहिती आहे, काही यांनी कबूल केलं आहे की 10,000हून अधिक अशा प्रकाराने बेकायदेशीर बेनामी सर्टिफिकेट दिले गेले आहेत। त्यापैकी 6,000ची नावं अजूनपर्यंत बाहेर आली आहेत। बाकीचा तपास सुरू आहे। हे जे सगळे आहेत, ह्या सगळ्यांची नावं मतदार यादीत घेण्याचा हेतू एक यामागे दिसत आहेत। काही गव्हर्नमेंटच्या जे योजना असतात त्यात खोटे सबसिडी बेनिफिट घ्यायचं, SIR मध्ये यांची नावं येणार नाही। मी परवा महाराष्ट्र SIRची निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती। त्यात आग्रह केला आहे की महाराष्ट्रात गेल्या वर्षी 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आहेत। यापैकी 2.25 लाख लोकांची बांगलादेशी घुसखोर अपात्र लोकांची मतदार यादीत नाव आहे, ते त्यांनी बाहेर काढावे लागणार।